मला पाण्यातलं जेवढं काम असेल की तेवढं भारी. तुला मग स्विमिंग ट्रेनरच ठेवायला पाहिजे. तसलं बी नको. पळाली बघ. मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आज पावसामुळे आम्ही ब्लॉगला अशी सुरुवात करतो कारण लाईट गेले आमच्याकडे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. पण एक गोष्ट आम्ही करून घेतली ती पण हे अरे पाठीत इलेक्ट्रिसिटी दिसते, मग ही कसं दिसतंय तर ते चार्जिंगचे लाईट्स आहे. ते पण लावून घेतात. म्हणजे एका साईडला आम्ही नॉर्मल याचे पण हे पण लावून घेतले. नॉर्मल की इलेक्ट्रिसिटी आली की ट्यूब ज्या आहेत त्या, आणि ह्याला बॅकअप हा लाईट. हा म्हणजे लाईट गेली की, कारण खूपच अंधार पडतोय. आणि हे कसं तुम्ही बघितलंय घर जे आहे ना, तर 1.5 फुटी भिंती येत्या जुन्या ज्या दगडाच्या, आणि त्याच्यामुळे इथे मोठी भिंत करणं किंवा ह्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. त्यामुळे इथे करता आल्या नाही. म्हणून आम्ही काय केलं की लाईट गेली रोज प्रॉब्लेम नको, आणि तशी 3 तास कंटिन्युअसली जाणार नाही लाईट. त्याच्यामुळे मग चार्जिंगचे बल्ब इथे म्हणजे 5 रूम मध्ये, किचन ह्या 2 रूम आणि वरच्या 2 रूम केलेले. बाहेर पाऊस खूप जोरात पडतो. मम्मीचा पण आता फोन आलेला, मला म्हणाला की आई त्यांच्या मामा त्यांच्या घरामध्ये ती पडल्या भरायचा कार्यक्रम सुरू आहे. तिथे बॅक साईडचं जे शेड होतं, लास्ट टाइमला मामाच्या घरी जेव्हा आम्ही बसलो होतो, मामी भाकऱ्या करत होती, तर तिथे जे शेड होते ते पूर्ण उडून गेले म्हणा लागली. आणि घरून मग काय काय हे माहिती नाही, म्हणजे घरची अजून काय काय अवस्था आहे, त्यामुळे गोंधळच आहे. वरती जरा बघून यायचं काय काय झालंय. आणि होम टूर सारखी सगळे म्हणतात की होम टूर दे, सगळं सेट झालं की नक्कीच देणार आहे होम टूर, कारण अजून पण खूप काम आहे. वरती जाऊन बघून यायचं. एवढा जोरात नाही आता, कमी झालं पाऊस. त्यांची बकरी आणि ती यांची नातवंड. अजून एवढं काम आहे इथलं पण बाकी, आणि हा असा पाऊस पडतो. इथलं तरी साफ करून घेतलं बऱ्यापैकी, अजून काम आहे. ओ वरचं घ्यावा, हे जरा उघडं ही बंद राहू दे, माती येते सगळे. काय काय सांगायला लागलास? ऐकलं मी काहीतरी, मम्मी ह्याच्यात पप्पा ह्याच्यात. निवांत बसलाय की पाऊस बघत. पहिल्या मोठ्या पावसात ही असं अवस्था झाली. काय होतंय, नवीन कौल आहे त्याच्यामुळे काय एकदम बारीक माती पडते. बाबा म्हणायला लागले इथं मला पायाला ते जरासं धुळीचं हे असतं, जर काय आलं की खास पडल्यासारखी होते. बाबा म्हणाले बाई तू चप्पल काय आणले तर घातलेले नाही आहे अजून. आणि हे बघा, अरे ते कौलाचं नाही ते धनू, हा इथून येते ते एवढं येत नाही. म्हणजे मी पावसाच्या याच्यामुळे आपण अजून स्लायडिंग लावलेली नाही ना, पाऊस असा मारते त्याच्यामुळे ते जरासं ओलं झाले. त्यामुळे इथे लगेच आपण लावून घेतलं. जोराचा पाऊस आला ना, इथून सगळं पाणी आतमध्ये येणार. यू आर राईट. त्यामुळे निलेशला सांगून किंवा स्लायडिंग वाल्याला सांगून पटकन हे करून घेतलं पाहिजे. स्लायडिंग वाल्यालाच सांगायचं. तेवढी धूळ 2 दिवसात व्हायला पाहिजे रविवारपर्यंत. केवढी धूळ नाही, आता काम नाही करू शकत आपण. आता एवढं पडल्यामुळे काम नाही होऊ शकत, त्यामुळे यात्रेनंतरच हे होईल. हे बघा इथे पाणी आणि हे आंबे. पहिल्या पावसात ही अशी अवस्था, पण काय नाही वाटत. म्हणजे असं चिडचिड एन्जॉय वाटतं. मला तर लादी पुसायला अजून मजा यायला लागली. दररोज मला काही व्यायाम व्हायला लागला हाताचा जास्त. पहिल्या 2 दिवशी टाकी संपवले ते पण दाखवतो. पाण्याचं थोडंसं घ्या आणि टाकले आता दूरवरती गावाच्या. पण ना काय माहिती इतकं इरिटेट नाही होत, शांत वाटतंय. आणि कसं आहे की व्यायाम होतोय. पहिल्या 2 दिवशी थोडंसं हे वाटतं, कारण मुंबईमध्ये लिमिटेड कामं, आणि इथे कसं वाटतं की दिवस छान असं वेळ कधी जाते समजत नाही. मोठा आहे पण पाठीमागे सगळं म्हणजे झाडं बिडं सगळी, चिकूची, आंब्याची, त्याच्यानंतर नारळाची सगळी झाडं, शेती आहे बॅक साईडला. मी अजून मला वाटतं गावाकडून आल्यानंतर कोवाडवरून मी की आमचा हा जेवढा चौक आहे तोडून तिकडे गेलेलीच नाही अजून. घरातच बस
नुसतं झाडू घ्या काय झाडू आणि मॉप मग त्यांच्या हे दोन तुम्हारे हत्यार. कारण दररोज छोटे छोटे काम निघायला लागले मग ते माती पडते मग ही झाडू घेऊन उठते मग पुसायला लागते. तिकडचं पण ती ग्रिल आहे ना ती लागले आणि लाईट मध्येच गेली ही वाली जेल मध्ये आम्ही आता ही वाली ग्रिल लागले पण आता त्याचं अजून थोडंसं काम आहे मग ते दादा आता काम करून गेले कारण लाईट असल्याशिवाय इलेक्ट्रिसिटी असल्याशिवाय करूच नाही शकत. हे बघा मी ही फरशी लावण्याचं हेच कारण आहे की जास्त घाण झालं तरी समजत नाही. आणि हा फ्रीज आलाय आमचा बाकी प्लास्टिक सुरू करता अशा करणार नाही तर नवा फ्रीज आलेला आहे. आता सगळेजण तुम्ही गावी मुंबईला जाणार आहात तर कशाला फ्रीज वगैरे घेतलाय किंवा बाकी तर काय होतं पहिल्यांदा कसं व्हायचं कोविड नंतर आम्हाला लवकर मिळालं नाही यायला त्यामुळे खूप घराची अवस्था बेकार होती. तो व्हिडिओ पण मी शेअर केला म्हणजे अक्षरशः झावळ्या अशा झाल्या होत्या सगळ्या पूर्ण. मग त्याच्यानंतर आता कसं एक शांतता किंवा एक पूर्ण फॅमिली आपण म्हणतो फार्म हाऊसवरती जातो किंवा रिसॉर्टवरती जातो आम्ही म्हटलं आपण इथेच असं करूया की कधी जेव्हा वाटेल तेव्हा सुट्टी जेव्हा लॉक पडेल तेव्हा यायचं मस्त निवांत. त्याच्यामुळे सगळी सोय केली त्याचा बॅकअप प्लॅन पण सगळा ठेवला. आता हॉलमध्ये पण आम्ही हे घेतलंय सोफा सेट जो आहे तो आणलाय कारण नॉर्मल एक थोडीशा गोष्टी हवेत. आता ह्याच्यात पडले धूळ आणि हे जे फ्रीज आहे ते सुरू करू नका म्हणून सांगितलं अजून म्हणजे आणताना जो ह्याच्यामध्ये गॅसच बोलले ना ते कॉम्प्रेसर तो सगळं जरा स्टेबल होऊ दे मग रात्रीनंतर तुम्ही सुरू करणार तर उद्या सुरू करा बोलले म्हणून उद्या सुरू करू उद्याच पूजा करू याची आणि पेढे आणायला पाहिजे. मम्मीला घेऊन यायला सांगतोय उद्या जमल्यास मम्मी येणार आहे गावाकडून कारण जे दळप पीठ आहे जे भाकऱ्यांसाठी लागणार आहे यात्रेच्या तर ते अजून थोड्या गोष्टी ज्या इथल्या इथे आम्हाला घ्यायला पाहिजे तर त्या मम्मीला म्हटलं घेऊन ये कारण आता आम्ही गावची वेस ओलांडून जाऊ शकत नाही. आज 6 वाजता पडणार ते 6 वाजता 6 वाजता 6च्या नंतर सांगितलं 6च्या नंतर येणं पडल्यानंतर गावची वेस ओलांडून जायचं नाही. आता का ते माहिती मला हे विचारायचं कुणाला तर बघू ह्याच्या उत्तर कोण देते की असं काम वेस ओलांडून म्हणजे आपण गाडी वगैरे चालवून जायचं नाही शक्यतो गाडी चालवायची नाही आणि घराची कामं काय करायची हा आणि इकडे जायचं नाही म्हणजे बाहेर कुठे कोणाकडे वस्ती करायची नाही आपल्याच घरी राहायचं. असं झालं होतं जेव्हा हे पुकारल्यानंतर असं कुठली लाकूडवाडीची यात्रा होती ना लाकूडवाडीची यात्रा आणि ते ऍक्सिडेंट वगैरे होतं ते काय काय आहे ते माहिती आहे नेमकं काय पण मला ते विचारायचं कुणाला तरी की असं काय आहे ते वेस ओलांडून बाबांना ते विचारायचं बाबांना पण मला वाटतं माहित असते या गोष्टी काय असतं त्या गुरुजींनाच विचारूया गुरु असतात ना त्यांनाच विचारलं नाही विचारूया म्हटलं. आंब्याची पेटी घेऊन आले तर गोड होता 3 आंबे उरले बाकी आम्ही धपाधप आंबे खाल्ले. खाल्ले आता तन्वीला उद्या काय मम्मीला आणायला सांगितली की परत. अच्छा आता उद्या तन्वी आणि अक्षय येतात आज बसलेले येण्यासाठी उद्या येतील आणि काय होतं हा एकटे टाकली मोठ्या मोठ्यावर स्वयंपाक करायला मजा येत असेल ना मजा तर येते पण आता गोवाडला पण आहेच मोठा मोठा पण स्वतःच्या घरचं ते वेगळं असते म्हणजे गोवाड पण माझंच माहेर पण माझंच घर आहे पण त्याच म्हणतात ना मजा तर येते पण असं आता करते की किती पण ओटा मोठा करा तो कमीच पडतो आपल्याला. पप्पा तुम्हाला कधी राहायला सांगितलं बाहेर अडकवलाय तो कुठं बाहेर अडकवलाय. ओके चला मी आवरून पुसून घेते आपण नंतर भेटूया. तर ही चालली आहे धुलाई कपड्यांची आणि पहिल्यांदा कोणाला तरी कपडे धुताना एन्जॉय करताना बघायला लागलोय. कधी कधी एन्जॉय वाटतो दररोज होऊन जाऊ देत मला पाण्यातलं जेवढं काम असेल की तेवढं तुला मग स्विमिंग ट्रेनरच ठेवायला पाहिजे. तसलं बी नको पळाली बघ पाणी भरपूर पाहिजे सपिव तू उद्या टँकरचं म्हटलं की नाही मग आता कपडे धुवून काढले ना बेस्ट. कुठे घाण झालं आमच्या आम्ही कुठं मळले नाही कपडे धुवू आणि इथे घाल ते मग ते रॅबिट येते की नाही त्यानं परत ते हे टाकायला आता मी गिरीट ते रॅबिट आलं की ताई धुवून टाकतात नंतर दोघी पण तेच काम करतात. सपवा पाणी सपवा ते ह्याचा काय ते आपलं
पंचायतीचा स्लोगन असतोय पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही जिरवा लागलाच की हे पाणी जमिनीतच सोडले की आम्ही सगळं. होय. तुम्ही काय म्हणताय? पाणी सपवा पाणी आणा. पाणी असलं आता टँकर झालं ना मग पाणी पाहिजे. मग उद्या सकाळी बघित बसलं तर तेवढा नाही होते ना. ती पप्पाची शॉर्ट बघून ना बाबांची सारखं असं वाटलं ती कलर मध्ये राड झालेली आहे. काय पॅन्ट होय. मला तसंच वाटतंय ते. नाही त्याला ते डिझाईन आहे ना पांढरी पांढरी. हा ते असं वाटतं कलर मध्ये खराब झाले की काय ते तसं वाटतं. ते माती बितीचं होतं म्हणून घेऊन आले. भारी की डोकं आहे तुला. टपरी मारतेस, ओरडतेस, नाटकं करतेस म्हणून ओरडतेस. तुझी मांडी पाय घालून गप्प बस. म्हणूनच तर तुला नाटकात बक्षीस मिळालंय. सांगायचं मम्मीला मी नाटकं करतोय म्हणून तर मला बक्षीस मिळालंय. सर्वांचा भला कर, कल्याणचं रक्षण कर आणि तुझ्या पायात बघून या तो गरम असणार. भारी वाटतं मला असं गावाकडे करायला. मंडळी आता कसं झालंय पाऊस खूप पडला खूप म्हणजे असं की इलेक्ट्रिसिटी आता गायबच आहे. चार्जिंगचे बल्ब आहेत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. जेवण खावण झालेलं आहे आता. ताई बाबा वगैरे स्वयंपाक खोलीत बसलेलेत बोलत. सचिन जरा बाहेर दरवाजा उघडून गेलेत. आरव बाहेरच्या खोलीत बसलेला आहे. आणि मागच्या दोन ब्लॉगमध्ये मी गाऊनवरच होते आणि तो गाऊन मी वरती बांधलेला होता कारण स्वयंपाक खोलीत काम करताना इकडे तिकडे काम करताना कुठे पायात अडकू नये. कारण काही ना काहीतरी आता कसं स्वच्छता हे ते काही ना काहीतरी काम त्याच्यावर पडलेलं असतं. तर खूप जणींना असं झालं की मी शॉर्ट ड्रेस वापरायला लागली की काय. तर असं नाही आहे. जेवढं जिथे कोणते ड्रेस वापरायचे चांगलं माहिती. आणि माझ्या घरी अगोदरपासून सासरे असू देत माहेर असू देत ड्रेसच्या बाबतीत कोणतेच प्रॉब्लेम नाही आहेत. पण मला समजतं की कुठल्या ठिकाणी कोणते ड्रेस आपण वापरायचे. आणि खूपशा लेडीज मला पण मुंबईमध्ये तुम्ही जर बघत असाल गाऊनला मी कमरेला बांधतो आणि कामं करायला लागतो कारण कंटिन्युअसली पायापर्यंत गाऊन असतो. पायात वगैरे अडकून कुठे आपण कंटिन्युअसली किचनमध्ये इकडे तिकडे फिरत असतो. तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतात. आणि ते बेसिक आणि तेही मी सांगितलं की ते गाऊन आहेत म्हणून. तरी पण ते कमेंट वगैरे आलं की कसले ड्रेस घातलेस वगैरे. मग ते थोडंसं वाटलं की असं आपल्याला म्हणजे नॉर्मली समजतंच की आपण आल्यानंतर असे ड्रेस नाही वापरत गावी वगैरे. आणि माझ्या घरी खरंच सांगते खरंच की असं व्हिडिओसाठी नाही किंवा याच्यासाठी नाही कधीच कुठला ड्रेस हा असाच का घातलीस वगैरे कधीच नाही. कधीच कोण बोलत नाहीत कुठल्याही बाबतीत. त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे हे एक सांगायचं होतं. व्हिडिओमध्ये खूप 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 प्रेम देताय तुम्ही. घर आवडले तुम्हाला, किचन आवडले, छान केलंच बोलताय आणि माझे कौतुक पण केलं त्याबद्दल खूप 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 तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना यात्रेचं निमंत्रण तर दिलेलंच आहे. प्लस काही काही कमेंट्स अशा आल्यात की म्हणजे जेव्हा जसा वेळ मिळेल तसं कमेंट बघते मी. कंटिन्युअसली बघताना म्हणून फोन पण गावाकडचे रिसीव्ह करता येत नाही कारण कंटिन्युअसली काम आहेच चालू. म्हणजे असं नाही की एखादं काम आपण करून बसतोय. काही ना काहीतरी आहेच चालू. मी आता 2-3 दिवस तुम्हाला म्हणते की आहेराचं करायचं पण ते होतच नाही आहे. आता उद्या तरी करायचं असं चाललंय. उद्या सकाळी तन्वी अक्षय येतील. बघू तनूची पण थोडीफार हेल्प होऊन जाईल. जोपर्यंत यात्रा होत नाही तोपर्यंत ते कामं आहेच. आणि असं पण 1-2 कमेंट मी वाचलं की ताई आम्ही इथे राहतोय आम्ही ह्या यात्रेला येणार आहे तुला भेटायचं. तुम्ही डिरेक्टली येऊ शकता घरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला यात म्हणजे सुळ्यामध्ये आलात की तुम्हाला कोणीही सांगतील आणि तिथं पवारवाडी कुठे आहे किंवा काय सरळ सांगतील तुम्हाला. तर तुम्ही तिथून डिरेक्टली आतमध्ये येऊ शकता. काहीही इश्यू नाही आहे. इंडिव्हिज्युअली कमेंटला रिप्लाय करता येत नाही कारण कामं खूप जास्त असल्यामुळे. तरीही असं संध्याकाळचं बसले की मी करू शकते थोडा वेळ मिळाला तर. प्लीज समजून घ्या आणि थँक्यू सो मच. चला आता आपण उद्या भेटू. बाय बाय.